काय सांगितलं होतं, मार्केट कन्सोलिडेट होणार आहे सांगितलं होतं. मार्केट 1,55,300 वर गेल्याच्या नंतर 1,56,800चं टार्गेट आहे. ते 1,56,800 सुद्धा क्रॉस करून सध्या सोनं 1,58,000 रुपये चालू आहे एमसेक्स मध्ये. चांदीमध्ये 2,42,000चं टार्गेट दिलं होतं आपण, तिथपर्यंत थोडा त्रास देत आहे. 2,49,000 2,40,000 रुपये असं मार्केट सध्या खालीवर चालू आहे. पण त्याच्यामध्ये पण एक सोबतच 5-4 हजाराची 4 ते 5 हजाराची मुवमेंट वन टाइम येऊ शकते. 2,42,000 क्रॉस करायला मोठी गोष्ट काहीच नाहीये. याच्यानंतरचं काय करायचंय, 1,58,000 रुपये म्हणजे आज दिनांक 20 ऑगस्ट 2026. आजच्या दिवशी जर 1,58,000 एमसेक्स मध्ये जर भाव जर टिकला, येत्या 2 ते 3 दिवसाच्या आतच आपल्याला 1,59,800चं टार्गेट सोन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि चांदीमध्ये पहिले 2,42,000 रुपये क्रॉस होऊ द्या. 2,42,000 क्रॉस झालं की 2,52,000चं टार्गेट चांदीमध्ये क्रॉस पाहायला मिळणार आहे आपल्याला, चांदीमध्ये अचीव करताना पाहायला मिळणार आहे. ज्याची खरेदी पेंडिंग असेल, आता जोपर्यंत 1,59,800 क्रॉस होत नाही तोपर्यंत त्यांनी थांबा. ज्याची खरेदी झालेली आहे त्यांनी प्रॉफिटची मजा घ्या. डेली आपल्या इन्स्टाच्या स्टोरीवर सोन्या चांदीचे भाव पडतात, फक्त फॉलो करून घ्या. धन्यवाद.